नमस्कार. DS4 न्यूज येवला या चॅनलमध्ये स्वागत आहे. नाशिकच्या येवला शहरात दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता तरुणाईने आणि प्रशासनाने मिळून कंबर कसली आहे. शहरातील अतिशय वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या विंचूर चौफुलीवर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी SND इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि येवला शहर पोलिसांनी संयुक्तपणे एक विशेष जनजागृती मोहीम राबवली आहे. शहरातील या प्रमुख चौकात नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रासाचा सामना करावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हातात विविध प्रबोधनपर फलक घेत वाहनधारकांचे लक्ष वेधले. या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट लावणे, वाहतूक सिग्नलचे काटेकोर पालन करणे, नो पार्किंगमध्ये वाहने न उभे करणे तसेच वेगमर्यादेचे पालन करण्याबाबत वाहनधारकांना सविस्तर माहिती दिली. शिस्तबद्ध वाहतुकीमुळेच रस्ते अपघातांना आळा घालता येऊ शकतो असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. या कौतुकास्पद उपक्रमाप्रसंगी युवा नेते कुणाल दराडे, येवला शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप मंडलिक तसेच SND महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रशासनासोबत तरुणाईने घेतलेला हा पुढाकार येवला शहरातील वाहतूक व्यवस्थेत नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. आज या ठिकाणी विंचूर चौफुलीवर पोलीस प्रशासन तसेच SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने ट्रॅफिकच्या अनुषंगाने जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी ट्रॅफिकचे जे नियम जे पाळणे गरजेचे आहे नागरिकांना, याबाबत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच ट्रॅफिकचे नियम पाळण्याचे त्यांना आवाहन केले. त्यासोबत त्यांनी वेगवेगळे पोस्टर बनवून ते सुद्धा टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील यांना ते दाखवून त्याद्वारे त्यांनी जनजागृती केलेली आहे. हा अतिशय चांगला उपक्रम कॉलेजच्या वतीने या ठिकाणी राबवला आहे. याचा नक्कीच बाकी जे नागरिक आहेत ते याचं पालन करतील, ट्रॅफिक नियमांचं पालन करतील आणि आपला विंचूर चौफुलीवर नेहमी होणारा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो याद्वारे मार्गी लागेल. सर्वप्रथम तर मी SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व येवला शहर पोलीस स्टेशन यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की एक सुंदर असा उपक्रम आज येवला शहरामध्ये त्यांनी घेतलेला आहे. ट्रॅफिकची गेल्या अनेक वर्षापासून येवला शहरामध्ये समस्या आहेत. अनेक लोकांच्या इथे ॲक्सिडेंट पण झालेत, अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत आणि खरोखर ट्रॅफिक कंट्रोल आणि ट्रॅफिक सेफ्टी याच्यावरती अभियान होणं गरजेचं होतं, जनजागृती होणं गरजेचं होतं आणि ती SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनी तो इनिशिएटिव्ह घेतला. त्याबद्दल मी त्याचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. आणि आपल्या माध्यमातून मी येवलेकरांना, तमाम येवला तालुक्यातील सर्व नागरिकांना हे आव्हान करतो की आपणही थोडंसं या ठिकाणी सगळे मिळून, माझ्या सकट सगळे मिळून या ठिकाणी शिस्त पाळूया. मोटरसायकलवाल्यांना मला सांगणं आहे, थोडंसं पेशन्स जर आपण ठेवलं आणि आपण जर या ठिकाणी जर ट्रॅफिकचं जर पालन केलं तर सिग्नलचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व्ह होतील. चांगली सिग्नल आणि CCTVची तर व्यवस्था केलेली आहे, परंतु बायकर्स जे मोटरसायकलवर चालणारे लोक आहेत ते थोडे घाईत असल्या कारणास्तव त्यांच्याकडनं कुठेतरी पालन होत नाही. तर माझी कळकळीची विनंती असणार आहे की आपण सगळ्यांनी मिळून जर याचं पालन जर केलं तर हा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे. खरं बघायला गेलं तर या येवला शहराला बायपासची गरज आहे, परंतु अजून कुठलाही बायपास होईल 2-5 वर्षात असं काही चित्र या ठिकाणी दिसत नाहीये. तर बायपास जर झाला तर ही प्रश्न सुटणार आहे, कारण हा मेन हायवे म्हणजे नॉर्थकडच्या गाड्या जर साऊथला जाणार असतील, म्हणजे दिल्ली असेल, इंदोर असेल, या गाड्या पुणे आणि बँगलोरकडे जाण्यासाठी एकमेव महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. माझ्यासारख्याला सुद्धा 1-1 तास या ठिकाणी कधी कधी अडकून पडावं लागतं. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं गरजेचं आहे आणि म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजनी चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे, पोलिसांनी त्याला चांगली साथ दिली. पण प्रशासनाला मला या माध्यमातून सांगणं आहे
की अद्याप इथे ट्रॅफिक पोलीसची नियुक्ती होणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघितलं असं अनेक व्हॉलेंटियर्स या ठिकाणी काम करताय, पोलीस स्टेशनचे पोलीस लोक या ठिकाणी काम करताय. पण आम्हाला अपेक्षा खऱ्या अर्थाने ट्रॅफिक जी ट्रेनिंग दिली जातं पोलीसला, ते डिपार्टमेंटच वेगळं आहे. त्याची जर नियुक्ती येवला शहरात जर झाली तर ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सगळे या ठिकाणी सॉल्व्ह होतील. येवला शहरातील विंचूर चौक खोलीवर वारंवार होणारा ट्रॅफिकचा त्रास, ट्रॅफिक जाम यामुळे नागरिकांना उपद्रव, याच्यात एक प्रभावी सोल्युशन म्हणून नागरिकांमध्ये कायमस्वरूपी जनजागृती करणे हे एकमेव त्याच्यावर एक उपाययोजना आहे. SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि याच्यात कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम अंतर्गत आम्ही हा एक उपक्रम राबवला आहे. आजचा उपक्रम म्हणजे लोकांमध्ये ट्रॅफिक नियमांबद्दल त्यांची जनजागृती करणे, हेल्मेटचा वापर करणे, लेनचा वापर करणे, सिग्नल पाहणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्तता पाहणे. जर हे केलं तर नक्कीच या ट्रॅफिकवर आपण कायमस्वरूपी तोडगा शोधू शकतो. मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.